नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण AIचे फायदे तोटे या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आजच्या विज्ञान युगातील सर्वात मोठे वरदान ठरत आहे. संगणक प्रणाली किंवा यंत्रामध्ये माणसाप्रमाणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे म्हणजे AI होय. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाप्रमाणेच AIचे देखील जसे अनेक फायदे आहेत तसेच काही गंभीर तोटे आणि जोखीम देखील आहेत. अलीकडच्या वर्षात AIचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे ते व्यवसाय आणि दैनंदिन जीवन या दोन्हीमध्ये सर्वसामान्य झाले आहे. लोक आपले जीवन सुलभ करण्यासाठी दररोज AIचा वापर करतात. AI शक्तीवर चालणाऱ्या व्हर्च्युअल असिस्टंट्स किंवा प्रोग्रॅम्सशी संवाद साधतात. कंपन्या त्यांच्या उत्पादन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी, नफा तोट्याचा अंदाज घेण्यासाठी किंवा देखभाल केव्हा करावी लागेल याचा अंदाज वर्तवण्यासाठी AIचा वापर करतात. कोणत्याही तांत्रिक प्रगतीचे नेहमीच फायदे आणि तोटे असतात. प्रत्येक स्तरावर AIच्या फायद्या आणि धोक्याबद्दल प्रचंड चर्चा सुरू आहे. पण एकतर अतिशयोक्ती पसवणाऱ्या किंवा भीती निर्माण करणाऱ्या मथळ्यांच्या पलीकडे जाऊन AI नक्की काय करते याचे फायदे म्हणजे प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, वेळेची बचत करणे, पूर्वग्रह दूर करणे आणि पुनरावृत्ती निर्माण करणे, स्वयंचलित करणे ही यापैकी काही उदाहरण आहेत. याचे तोटे म्हणजे खर्चिक अंमलबजावणी, मानवी नोकऱ्या जाण्याची शक्यता आणि भावना व सर्जनशीलतेचा अभाव. तर मग यांचा अंतिम निष्कर्ष काय निघतो? AIमुळे व्यवसायांना एक वेगळा फायदा मिळतो, ते सर्वांनाच माहिती आहे. 2021च्या ॲपन स्टेट ऑफ AI रिपोर्टनुसार सर्व व्यवसायांना त्याच्या मॉडेल्समध्ये AI आणि MLचा अवलंब करण्याची नितांत गरज आहे, अन्यथा मागे पडण्याचा धोका आहे. कंपन्या यांच्या अंतर्गत प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी AIचा वाढत्या प्रमाणात वापर करत आहेत. AIची अंमलबजावणी केल्याने तुमच्या व्यवसायाला त्याचे परिणाम अधिक वेगाने आणि अधिक अचूकतेने मिळण्यास मदत होऊ शकते. AI अहोरात्र काम करू शकते आणि मानवी कर्मचाऱ्यापेक्षा एकाच दिवसात अधिक मूल्य निर्माण करू शकते. आणि AI हाताने करायचा व कंटाळवाणी कामे करण्यास मदत करत असल्यामुळे ते कर्मचाऱ्यांना अधिक कौशल्याच्या कामासाठी मोकळे करते. त्यामुळे अंतिम वापराकरता किंवा ग्राहकासाठी अधिक मूल्य निर्माण होते. डेटा संपादन आणि विश्लेषण, जेव्हा डेटावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न येतो तेव्हा निर्माण होणाऱ्या डेटाचे प्रमाण त्यांना समजावून घेण्यास आणि त्याचे विश्लेषण करण्याच्या मानवी क्षमतेच्या खूप पलीकडे असते. AI अल्गोरिदम मोठ्या प्रमाणातील गुंतागुंतीच्या डेटावर प्रक्रिया करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे तो विश्लेषणासाठी वापरण्यायोग्य बनतो. आपल्या व्यवसायासाठी AI तात्काळ स्वीकारणे हा एक सोपा निर्णय वाटू शकतो, परंतु असा आमूलाग्र बदल करण्याच्या संभाव्य तोट्यांचा काळजीपूर्वक विचार करणे देखील शहाणपणाचे आहे. AI स्वीकारण्याचे असंख्य फायदे आहेत, परंतु त्याचबरोबर तोट्यामध्ये अंमलबजावणीचा खर्च आणि कालांतराने होणारे अवनती यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. सर्जनशीलतेच्या अभावामुळे AI समस्यावर नवीन उपाय शोधू शकत नाही किंवा कोणत्याही अत्यंत कलात्मक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकत नाही. एका वैज्ञानिक संशोधन निबंधात असे प्रतिपादन केले आहे की AI विकासाच्या सध्याच्या टप्प्यावर त्याला नवीन कल्पना तयार करण्यासाठी प्रोग्राम केले जाऊ शकते, परंतु मौलिक कल्पनांसाठी नाही. या शोध निबंधात असे म्हटले आहे की जोपर्यंत AI मौलिक आणि अनपेक्षित कल्पना तयार करू शकत नाही तोपर्यंत ते सर्जनशीलतेच्या क्षमतेत मानवांना मागे टाकू शकणार नाही. याचा अर्थ त्याच्या निर्णय क्षमतेत अडथळे येतील. जर एखादी कंपनी एखाद्या समस्येवर नवीन किंवा सर्जनशील उपाय शोधत असेल तर तो उपाय प्रदान करण्यास मानव अधिक सक्षम आहे. मानवी डेटाशास्त्रज्ञांकडून शिकण्यासाठी प्रशिक्षण दिले नाही आणि नियमितपणे मूल्यांकन केले नाही तर स्वतः AI देखील कालबाह्य होऊ शकते. AI तयार करण्यासाठी वापरलेले मॉडेल आणि प्रशिक्षण डेटा कालांतराने जुने आणि कालबाह्य होतील. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत AIला पुन्हा प्रशिक्षित केले जात नाही आणि स्वतःहून शिकण्यासाठी व सुधारण्यासाठी प्रोग्राम केले जात नाही तोपर्यंत प्रशिक्षित AI देखील कालबाह्य होईल. AI वापरण्यातील
अंतर्निहित तोटे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तथापि एआयचा वापर पुढे नेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. ते तोटे जाणून घेतल्याने वापरकर्त्याला या समस्या सोडवण्यास मदत होईल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी एआयचा अधिक चांगला, अधिक कार्यक्षम आणि नैतिक वापर शक्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता एआय ही एक दुधारी तलवार आहे. जर आपण याचा वापर योग्य आणि मर्यादित स्वरूपात केला तर हे मानवाच्या विकासासाठी एक प्रभावी साधन ठरू शकते. परंतु याच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मानवाचे तंत्रज्ञानाचे गुलाम न बनता त्याचा चालक बनून राहणे कधीही चांगले. आज आपण एआयचे फायदे तोटे याविषयी मराठी निबंध लिहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.